निफाडच्या धारणगाव खडक येथे मंत्रोच्चार, यज्ञ आणि भक्तीचा संगम, कामाख्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा। नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथे साकारलेल्या कामाख्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाली आहे। या सोहळ्यानिमित्त परिसरात अत्यंत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून राज्यभरातून भाविक येथे दाखल होत आहेत। मंदिरात श्री कामाख्या माता, दशमहाविद्या, नवनाथ, बडे बाबा मच्छिंद्रनाथ, महामाया तिलस्मिया यक्षिणी, शिवमंदिर व बावनवीर यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंचकुंडात्मक शतचंडी याग, विविध वैदिक विधी, यज्ञयाग आणि पूजा अर्चा सुरू आहेत। वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारात देवीच्या मूर्तींचे विधिवत पूजा केली जात आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात नवचंडी यज्ञ, रुद्राभिषेक तसेच विशेष शक्तिपीठ परंपरेनुसार पूजन विधी पार पडले जात आहेत। हे मंदिर कामाख्या शक्तिपीठाच्या धर्तीवर उभारण्यात आले असून वास्तुशास्त्र आणि पारंपरिक शिल्पकलेचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो। मंदिराच्या उभारणीमुळे नाशिक जिल्ह्याला एक नवीन धार्मिक पर्यटन स्थळ लाभले आहे। स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि विविध धार्मिक संघटनांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा पार पडत आहे। मंदिर परिसरात भजन, कीर्तन, प्रवचन यांचे आयोजन करण्यात आले असून भाविक मोठ्या श्रद्धेने यात सहभागी होत आहेत। मंदिराच्या समोर घ्यायचं का? नाही मूर्त्या येत्या माग बरोबर करू सुरुवात समोर बघायचं। नमस्कार, प्रसाद खोचे या यज्ञातले सगळ्या गुरुजींचे प्रतिनिधी म्हणून मी तुमच्याशी संपर्क साधतोय। 7 दिवस चालणाऱ्या या महायज्ञामध्ये कामाख्या देवी, कामेश्वर देवी आणि अनेक सप्तदुर्गा, त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या नानाविध मूर्तींची स्थापना या 7 दिवसामध्ये आम्ही या यज्ञामध्ये करत आहोत। त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या गोष्टी साध्य व्हाव्या यासाठी दुर्गा सप्तशतीचे 100 पाठ आणि त्याचा हवन असा हा यज्ञाचा क्रम दिनांक 21 तारखेपासून आम्ही सुरू केलेला आहे। काल परवा स्नपनविधी, धान्याधिवास, शय्याधिवास या प्रकारचे कर्म आम्ही त्यात पूर्ण केले। सध्या या क्षणाला आता धान्याधिवास झाल्यानंतर मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी असलेल्या पुढच्या विधीची तयारी आता आम्ही या ठिकाणी सुरू करत आहोत। यासाठी लागणारे गुरुजी सगळे नाशिकवरून, काही त्र्यंबकवरून, काही औरंगाबाद आणि नानाविध अशा शहरातून या सगळ्या गुरुजींची उपस्थिती या यज्ञामध्ये केलेली आहे आणि ते त्यांच्या अनुसरणानुसार, त्यांच्या कार्यानुसार या सगळ्यांमध्ये सहभाग नोंदवून आपलं कार्य करत आहे। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृतये भद्रायै निहता प्रणता सताम। शक्ती स्वरूपामध्ये गुवाहाटी येथे असलेल्या मुख्य कामाख्या देवीचं जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती धारणगाव येथील खडक या इथे मुख्य स्थान आता महाराष्ट्रात आपल्याला सगळ्यांना सेवेकरता उपलब्ध करून दिलं आहे आणि हे अतिशय धार्मिक सगळ्या शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना या ठिकाणी होत आहे। उद्या आणि परवा मुख्य कार्यक्रम अचल प्राण प्रतिष्ठा परमपूजनीय माधवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आपण इथे संपन्न करत आहोत। सर्व भाविक भक्तांनी या कार्याचा लाभ घ्यावा अशी विनंती या मंडळातर्फे आपण सगळ्यांना करत आहोत। 27 प्राणप्रतिष्ठा 27 तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याच्याच बरोबर अन्नदान, महाप्रसाद सगळेच कार्यक्रम आपण या ठिकाणी त्या दिवशी ठेवलेले आहेत। येवलेकरांसाठी खास खुशखबर। खैरमोडे फ्रेश या भाजीपाला आणि फळे व्यवसायाच्या यशस्वी वाटचालीनंतर आणि ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादानंतर आता नव्या रूपात आणि नव्या ठिकाणी आम्ही येत आहोत आपल्या सेवेत। येवले शहरात लवकरच सुरू होत आहे नाशिक जिल्ह्यातील पहिला आणि सर्वात मोठा, आपल्या सर्वांच्या हक्काचा आणि रोजच्या गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करणारा भव्य भाजीपाला मॉल। आता भाजीपाला, फळे आणि इतर सामानासाठी बाजारात वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्याची आणि गर्दीत जाण्याची अजिबात गरज नाही। भाजीपाला मॉलमध्ये तुम्हाला एकाच छताखाली आणि अत्यंत रास्त दरात खालील गोष्टी मिळतील: ताजा आणि स्वच्छ भाजीपाला, सर्व प्रकारची उत्तम आणि ताजी फळे, नैसर्गिक आणि ताजे दुग्धजन्य पदार्थ, अगदी फ्रेश आणि उत्तम दर्जाचे बेकरी प्रोडक्ट्स, दर्जा आणि स्वच्छतेची पूर्ण खात्री। आता एकाच ठिकाणी मिळवा तुमच्या रोजच्या लागणाऱ्या सर्व ताज्या वस्तू। आमचा पत्ता राजे रघुजी बाबा कॉम्प्लेक्स, पारेगाव रोड, येवला।
आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, येवला. इथे मिळतात एसी व नॉन एसी आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620 588 593 91727 89470. स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी